श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती. प्रत्येक मनुष्य बोलताना मी आणि माझे अशा भाषेत बोलत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतीत काही कर्तव्य असतात. माझे या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात मी चे कर्तव्य परमेश्वर प्राप्ती हे आहे आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीती यांना धरून संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो. म्हणजेच ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. कर्तव्य याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे असा आहे. मनुष्याने मी आणि देह या दोहोंच्या बाबतीतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. मीचे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की समजा एखादा मनुष्य नोकरी करीत आहे. तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत असतो. तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंब रक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे मीचे कर्तव्य म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले पण देहाचे कर्तव्य म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तींशी असलेली कर्तव्ये न केली तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन प्रत्येकाने आपली उन्नती करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे. म्हणजेच आपण आत बाहेर गोड असावे. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून म्हणजेच त्याच्या स्मरणात जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध समाज 7 दशक 9. या दशकात समर्थ साधकाला एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा विषय सांगतात. सतत जागरूकता. स्मरण आणि विस्मरण टाळणे. 1. विस्मरण म्हणजे काय? विस्मरण म्हणजे आपल्या खऱ्या उद्देशाचा विसर पडणे, आत्मस्वरूप विसरणे, साधना आणि परमेश्वराचे स्मरण विसरणे. मनुष्य अनेकदा संसारात इतका गुंततो की तो स्वतःला आणि आपल्या ध्येयाला विसरतो. 2. स्मरणाचे महत्त्व. समर्थ सांगतात जे सतत स्मरणात राहते तेच जीवनात प्रभावी ठरते. जर मनात परमेश्वराचे स्मरण असेल
चांगले विचार असतील, योग्य ध्येय असेल तर जीवन योग्य मार्गावर राहते. 3. एक उदाहरण. एक विद्यार्थी अभ्यास करायचा ठरवतो, पण तो सतत इतर गोष्टींमध्ये गुंततो, म्हणून त्याचा अभ्यास मागे पडतो. पण दुसरा विद्यार्थी आपल्या ध्येयाचे स्मरण ठेवतो, रोज थोडा अभ्यास करतो आणि शेवटी यशस्वी होतो. यातून काय समजते? ज्याचे स्मरण ठेवाल तेच साध्य होते. 4. मनाची भटकंती. मन सतत बाहेरच्या गोष्टींकडे जाते. नवीन गोष्टी पाहण्याची इच्छा, नवीन अनुभव घेण्याची इच्छा, सतत बदलाची इच्छा, या गोष्टींमुळे मन स्थिर राहत नाही. 5. स्मरण टिकवण्याचे उपाय. समर्थ सांगतात, नामस्मरण करा, नियमित साधना करा, चांगल्या विचारांमध्ये राहा, सत्संग करा. या गोष्टींमुळे मन पुन्हा पुन्हा योग्य मार्गावर येते. 6. एक साधा दृष्टांत. एक दिवा सतत पेटता ठेवायचा असेल तर त्यात सतत तेल घालावे लागते. जर तेल संपले तर दिवा विझतो. तसेच स्मरण टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांचे मन सदैव परमेश्वराच्या स्मरणात स्थिर होते, म्हणून ते संसारात राहूनही विस्मरणात गेले नाहीत. 8. जागरूक जीवन. जागरूकता म्हणजे प्रत्येक क्षणी सजग राहणे, विचार आणि कृती यावर लक्ष ठेवणे, चुकीच्या मार्गावर जाताना स्वतःला थांबवणे. 9. अंतिम सार. समाज 7.9 आपल्याला सांगते, विस्मरण टाळा, सतत स्मरण ठेवा, साधनेत नियमितता ठेवा आणि जागरूक जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य ध्येयापासून भरकटत नाही आणि आत्मिक प्रगती साधतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समाज 7 दशक 10. या दशकात समर्थ साधकाला अत्यंत महत्त्वाची शिकवण देतात. निश्चय, दृढ संकल्प आणि चिकाटी यांचे महत्त्व. 1. निश्चय म्हणजे काय? निश्चय म्हणजे ठाम निर्णय, मनात दृढ संकल्प, ध्येयाबद्दल अढळ विश्वास. अनेक लोक चांगले विचार करतात, पण त्यात ठामपणा नसतो, म्हणून ते काम अर्धवट सोडतात. समर्थ सांगतात, निश्चय नसलेला मनुष्य यशस्वी होत नाही. 2. चिकाटीचे महत्त्व. चिकाटी म्हणजे अडचणी आल्या तरी प्रयत्न करत राहणे, अपयश आले तरी न थांबणे. ध्येयासाठी सतत यश सहज मिळत नाही, त्यासाठी वेळ, परिश्रम आणि धैर्य लागते. 3. एक उदाहरण. एक शिल्पकार दगडावर काम करत होता. तो अनेक वेळा हातोडा मारत होता, पण दगड फुटत नव्हता. लोक म्हणाले, काही उपयोग नाही, पण तो थांबला नाही. शेवटी एका ठोक्याने दगड फुटला. लोक म्हणाले, हा शेवटचा ठोका महत्त्वाचा होता, पण प्रत्यक्षात सर्व ठोके महत्त्वाचे होते. 4. अडचणी आणि निश्चय. जीवनात अडचणी येणारच, अपयश, टीका, अडथळे, पण निश्चयी मनुष्य घाबरत नाही, मागे हटत नाही आणि पुढे जात राहतो. 5. साधनेत निश्चय. आध्यात्मिक मार्गावर तर निश्चय अधिक आवश्यक आहे. रोज साधना करणे, नामस्मरण करणे, ध्यान करणे, हे सर्व सातत्याने करावे लागते. 6. मनाची परीक्षा. कधी कधी मनच आपल्याला थांबवते. आज नको, उद्या करू, हे कठीण आहे, पण समर्थ सांगतात, मनावर विजय मिळवण्यासाठी निश्चय आवश्यक आहे. 7. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी यांनी अत्यंत दृढ निश्चयाने कार्य केले. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून समाज घडवला. 8. एक साधा दृष्टांत. एक थेंब पाणी सतत एका दगडावर पडत राहते. काही दिवसांनी त्या दगडावर खून पडते.
तसेच सातत्याने केलेले प्रयत्न मोठे परिणाम देतात. 9. अंतिम सार. समाज 7 दशक 10 आपल्याला सांगते, निश्चय ठेवा, चिकाटी ठेवा, अडचणींना घाबरू नका, सतत प्रयत्न करत राहा. असे जीवन जगणारा मनुष्य ध्येय प्राप्त करतो आणि आत्मिक प्रगती साधतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.